भूमेर अधिपती सह राजा ही राजाची व्याख्या आहे. राजाची सेवा केल्याच्या बदल्यात स्थानिक पातळीवर राज्य करायची परवानगी आणि जमिनीची मालकी किंवा करमुक्त अशी जमीन ही वतनदारांना मिळत असे. आणि म्हणून आपल्याकडे प्राचीन काळी 84 गावचा देशमुख असे. मोगलांनी पुढे जाऊन जवळजवळ 13 गावचे गावोगावी असे देशमुख तयार केले आणि ते स्वतःला राजे म्हणून मध्ययुगामध्ये राज्य करत असत. शिवछत्रपतींनी ही सगळी परिस्थिती बदलली. त्यांनी वतनदारांना फार दुखावलं असं नाही, परंतु त्यांच्याकडं जे वेगवेगळे प्रजेच्या शोषणाचे अधिकार होते ते सगळे काढून त्यांनी एक मुखी अशी एक सामायिक अशी कर व्यवस्था प्रणाली आणली, जमीन मोजणी केली आणि याच्यावर भरपूर कामं उपलब्ध आहेत. संभाजीराजांच्या काळामध्ये तेच धोरण पुढे चालवलं गेलं. पुढे जाऊन राजाराम महाराजांच्या काळामध्ये मात्र पुन्हा या सगळ्यांनी उचल खाल्ली आणि त्यांना काही वतनही द्यावी लागली. म्हणून वतनदारी पद्धतीच्या बाबतीमध्ये स्वराज्याची कल्पनाच ही आहे की वतनदारी पद्धत ती विरोधी अशी होती. एक केंद्रीय सत्ता जी रोकड पद्धतीनं कर प्रणाली आणि कमी कराचं ओझं लादल अशी शिवछत्रपतींनी आणलेली होती. आणि या वतनदारांना पुन्हा मुस्लिम राजवटींच्या मध्ययुगीन अशा वतनदारीच्या पद्धतीकडे जायचं होतं. त्यांना स्वतःला राजे बनायचं होतं. हा यातला प्रमुख असा फरक आहे आणि म्हणून त्यांना वतन हवी होती, स्वराज्य नको होतं.